श्री चैतन्य गीता अध्याय पहिला व्यवहाराचा. समजू लागल्यापासून ते मरेपर्यंत सामान्य माणसाच्या मागचा व्यवहार काही सुटत नाही. तो टाळू म्हटले तरी सर्वस्वी टाळता येत नाही. हे जर खरे तर व्यवहार समजून करणे हिताचे ठरते. त्याचे काही नियम निश्चित केलेले आहेत. त्यांना अनुसरून चातुर्याने जर मनुष्य वागला तर त्याच्या जीवनातील संघर्ष पुष्कळ कमी होईल आणि त्याला भगवंताचा मार्ग सोपा जाईल. व्यवहाराचे सर्वसामान्य नियम या अध्यायामध्ये दिले आहेत. व्यवहाराच्या चालीने चालावे, वेळ प्रसंग पाहून वर्तावे, चित्ती समाधान राखावे. जोवर जरूर व्यवहारात राहणे तोवर त्याला जतन करणे. ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख. आधी स्वार्थ साधून घ्यावा, नंतर त्याचा त्याग करावा. कोणाचाही ओळखावा धर्म, वागावे जाणून या वर्म. जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे वागत जावे आपण. व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्यापाशी, तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी. ज्याचा जो संबंध आला तो पाहिजे रक्षण केला. आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंतःकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून. मिष्ट भाषण वरवरी, विष राहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी. ज्याचा त्यास द्यावा मान, लहानांचे राखावे समाधान. मोठ्यांचे पुढे व्हावे लीन, वागत जावे जगी सर्वांस ओळखून. मनाने व्हावे श्रेष्ठ, बाह्यांगी राहावे कनिष्ठ. न करावा कोणाचा उपमर्द, गोड भाषण असावे नित्य. आळसाला न द्यावा थारा, सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला. पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे, पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे. तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे, आळशीपण नसावे. देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे. प्रयत्ना वाचून व्हावे हित, ऐसे न आणावे चित्तात. मागे काय झाले हे न पहावे, उद्या काय होईल ते मनी न आणावे. आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे. प्रयत्नाचा कंटाळा न करता आज जे मिळाले ते घ्यावे. पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा. विना केले काम न मिळत असे दाम. धनसंग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे, आणखी जास्त न करावे. नोकरी ज्याची करणे जाण, त्याचे मानावे प्रमाण. व्यवहारात असावी दक्षता, अचूक प्रयत्न करावा सर्वथा. प्रपंचात असावे दक्ष, सत्याचा धरावा पक्ष. जो प्रसंग येईल जैसा, प्रपंचात वागेल तैसा. याचे नाव प्रपंचात दक्षता. व्यवहार करावा ऐसा जतन, कोणा न दाखवावे दैन्यपण. व्यवहार करावा ऐसा जपून, कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून. कोणाचा न करावा घात, ऐसे वागावे जगात. कृतीवर मनुष्याची परीक्षा, जैसी वासावर पदार्थाची परीक्षा. आपले आपण करून घ्यावे हित, त्यालाच म्हणतात संभवित. न कधी भावे आपण निराश, व्यवहार हात देईल खास. कोणतेही काम करीत असता, राखावी मनाची शांतता. अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा. व्यवहारातील करावा प्रयत्न, प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती. रोगाला उपचार करावे जरी बहुत, तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान. परी न व्हावे त्यांचे अधीन. सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दुच्चित्त न व्हावे कशाने.
अध्याय पहिला समाप्तम.